जगातील पहिले 3D प्रिंटिंग रेल्वे स्टेशन कोणते? नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगातील पहिले 3D प्रिंटिंग रेल्वे स्टेशन कोणत्या देशाने तयार केले? या स्टेशनचे नाव काय? 3D प्रिंटर म्हणजे काय? 3D प्रिंटिंगचे फायदे कोणते? या संदर्भातील सर्व माहिती बघणार आहोत. जपानने जगातील पहिले 3D प्रिंटिंग रेल्वे स्टेशन बांधले आहे. या स्टेशनचे नाव हत्सुशिमा स्टेशन हे आहे. ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून फक्त 6 तासांत हे 3D प्रिंटेड रेल्वे स्टेशन बांधण्यात आले आहे. जपानी कंपनी सेरेन्डिक्स यांनी हे रेल्वे स्टेशन बनवले आहे. 3D प्रिंटर हे एक असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे डिजिटल डिझाईन म्हणजे चित्रात दिसणाऱ्या वस्तू आपण 3D प्रिंटरच्या सहाय्याने प्रत्यक्षात तयार करू शकतो. यासाठी एक विशिष्ट प्रकारचा प्रिंटर वापरला जातो. यामध्ये मटेरियल थरावर थर जोडून एक वस्तू तयार केली जाते, ज्याला ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग असेही म्हणतात. बांधकाम, औषध, फॅशन आणि पायाभूत सुविधा यांसारख्या क्षेत्रात 3D प्रिंटिंगचा वापर झपाट्याने वाढत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की 3D प्रिंटिंग कशी काम करते आणि कशा पद्धतीने वस्तू बनवल्या जातात. वेगवान आणि किफायतशीर. पारंपरिक उत्पादन पद्धतींपेक्षा 3D प्रिंटिंग लक्षणीयरित्या वेगवान आहे. जपानच्या हात्सुशिमा रेल्वे स्टेशनच्या बांधकाम प्रक्रियेला फक्त 6 तास लागले, तर पारंपरिक बांधकामाला यासाठी महिने लागू शकतात. 3D प्रिंटिंगद्वारे उत्पादन खर्च लक्षणीयरित्या कमी करता येतो. 3D प्रिंटिंगमुळे बांधकामातील कामगारांची संख्या कमी लागते, जे विशेषतः कमी लोकसंख्या घनता असलेल्या भागात उपयुक्त ठरू शकते. 3D प्रिंटिंगच्या सहाय्याने आपण नवीन उत्पादने आणि डिझाईन सहजरित्या तयार करू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जगातील पहिले 3D प्रिंटिंग रेल्वे स्टेशन कोणते, त्याचे नाव काय, 3D प्रिंटिंग म्हणजे काय, या संदर्भातील सगळी माहिती बघितली. सरळ सेवा, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, SSC-GD, MPSC, अग्निवीर यांसारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा संभाव्य प्रश्न तुमच्यासाठी. जगातील पहिले 3D प्रिंटिंग रेल्वे स्टेशन कोणत्या देशाने तयार केले? पर्याय पहिला अमेरिका, पर्याय दुसरा रशिया, पर्याय तिसरा जपान आणि पर्याय चौथा चीन. तुमचे उत्तर कमेंट करा. योग्य उत्तरासाठी आणि अशा चालू घडामोडी टॉपिकच्या नोट्ससाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असल्यास हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि TCS9 या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एखाद्या नवीन टॉपिकसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.